मधुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा सयानुया हळदीने रंगवूया तिजला सोनेरी क्षणी हे येऊन जाईल सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। अरे वा, लवकर आलीस की आज? हो, आज गौरी येणार आहे ना, प्रमोशनची गोड बातमी घेऊन. म्हटलं तिच्या आधी इथे हजर व्हावं. चहा करू काय गं तुला? नाही नाही, आणि तुला लाडू वळायला मदत पण करते ना मी. आलेच हा मी. ये हातपाय धुवून येते. ये. मदत करू का काही? नको. का? का काय उगीच काम वाढवून ठेवाल तुम्ही. अगं बरंच केलं. काय हो, काय चाललंय तुमचं? पुष्पगुच्छ भरगच्छ गौरीसाठी. कधी एकदा गौरी गोड बातमी घेऊन येते ना, असं झालंय. प्रमोशनच्या लाडवाचा सुगंध दरवळतोय. घेऊ काय? हात लावू नका लाडवाला. आता तुमचं कसं डायबिटीस काय तो गप्प बसलाय. तू गप्प बसला तर गप्प बसू दे ना. तुम्ही काय दिवसता उगाच. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सासूबाई, तुम्ही आणि मी दोघे एकाच नावेत आहोत. होय का? घ्या. आत्ता नाही, गौरीचं प्रमोशन आहे ना, मग आधी तिला द्यायचा, मग तुम्ही खा. अरे लाडू कसले वळताय? मस्त मासे करा, कोळंबी फ्राय किंवा सुरमई फ्राय, कोळंबीचं कालवण करा. अरे असं चाटून पुसून प्रमोशन साजरं करेल ना, बघत बसाल तुम्ही. गौरी आली. आली का? दार उघडतो मी. वेळेत आली. वेलकम वेलकम. गौरीची आई येऊ का? अहो मला थोडं दूध हवं होतं. ते त्याचं काय झालं, मी चहा टाकलाय, पाणी पण उकळतंय ना म्हणून. अय्या आजी, लाडू करताय तुम्ही? हो, गौरी प्रमोशनची बातमी घेऊन येणार आहे ना, म्हणून. अरे वा, हे घे दूध. पुरे एवढं? हो पुरे पुरे. येते हा, चहा ठेवलाय ना मी. काय तर चहा उकळून जाईल. जरा दार जरा थोडा थोडा कायम तो तोडून टाका, म्हणजे परत मागायला आला ना तर बेल वाजवायची गरज नाही तुम्हाला. शांत असू दे असू दे. आता नाहीये ती, गेली खाली. हे पद्धत आहे. अहो आता शांत बसा. तुम्ही कशाला ओरडताय? अजून कशी झाली नाही गो गौरी? आता वेळ झालीच आहे म्हणा. चला, पुष्पगुच्छ तयार झाला. कसा आहे हा? वा, छानच झालाय हो. जावई बापूंनी लेकीच्या प्रमोशन साठी केवढा मोठा पुष्पगुच्छ केलाय. मग अगो पण तो ठेवायला एवढी मोठी जागा नको. दे टाळी. भावना महत्वाच्या आहेत सासूबाई. भावना आली आली आली. थांबा, मी उघडते. थांबा, बसा तुम्ही. मी बघतो. मध्ये येऊ नको. कमीन 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 कमीन. आली ग माझी सोनपापडी. काय करा? काय ग बेटा? का ग असा चेहरा का पडलाय? तब्येत बरी आहे ना? हा, पोट बीट दुखता काय? खूप ट्रॅफिक लागला का? चहा करून घेऊ. हा, चहा घेतेस का थोडासा? एकदम दारात उभं राहून त्याला असं प्रश्नांचा भडीमार करू नका. आव पण कळलं? तर पाणी दे तिला. मी घेत. काय झालं? काय झालं बेटा? मी ज्या मुलाचं टार्गेट पूर्ण करायला माझा एक क्लायंट देऊन मदत केली, त्याचं प्रमोशन झालं.
अगं अरे वा, छानच झालं की. चेहरा पडण्यासारखं काय आहे? हा हे बघ, तुझ्यामुळे एका माणसाचं भलं झालं ना. प्रमोशन पेक्षा चांगली गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे ही, कळलं? एक लक्षात ठेव गौरी, साहेब काय कधी होत आहेत का? सर्वप्रथम आयुष्यात माणूस व्हायला शिकायला हवं. पण आमच्या नजरेत माणूस म्हणून मोठं प्रमोशन मिळवलंयस तू. हे घ्या. बाबा आता उगीच समजूत नका काढू माझी. फार वाईट वाटतंय. म्हणजे डीपी शर्माला प्रमोशन मिळालं म्हणून नाही, माझं हुकलं म्हणून. तुला माहितीये मी काय प्लॅन केले होते. तू आणि आजी तुमच्या जबाबदाऱ्या कमी होतील. अगं वेडी आहेस का? आणि इतक्यात मी काही शाळा सोडणार नाहीये. काय नाव काय म्हणाल तू त्याचं? डीपी शर्मा. डीपी शर्मा? आता कळलं मी का चिडतो? ही माणसं कानामगन आली आणि तिखट झाली. प्रश्न हा नाहीये त्यांना इथं काय मिळतं ते. असेल ना तेवढी क्षमता तर जरूर मिळवावं त्यांचं त्यांनी. पण तिकडे स्वतःच्या घरी एका जमत नाही त्यांना. या गोष्टीचा संताप आहे मला. कारला कडू ते कडूच रे बाबा. काय झालं आई? नाही काय नाही. हा ते पूर्ण कर. तू जा हात पाय धु. जा. आज मी डबे घेऊन जाते का? काही गरज नाही, गौरी जाईल. अगं एवढ्या तेवढ्याने खचून जायला आपण काय लेचीपची माणसं आहोत? समजा गेलं एखादं प्रमोशन, काय झालं? येतील, अनेक प्रमोशन्स येतील. म्हणून तिचं सांत्वन करण्याची कोणालाही गरज नाही. असं काही घडलेलं नाही. आजी मी देऊन येते. हा हे बघ, विकीचे 3 आहेत आणि चौथ्या मजल्यावरचे 3. हो. हा शर्मा म्हणे शर्मा. त्या बाहेरच्या लोकांमुळे आपल्या पोरांना भोगायला लागते. नाही तर काय? शांत 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 कशा करता व्हायचं? सावकाश ग. हो. हा. सॉरी मैडम. सॉरी काय सॉरी? निर्लज्ज. सॉरी मैडम, सॉरी. 1 मिनट में आए मैडम. सॉरी सॉरी मैडम. सॉरी सॉरी काय? पूर्ण कपडे घालता येत नाही का दरवाजा उघडण्याआधी? आणि विकीने सांगितलं नाही का मी येणार आहे डबे द्यायला म्हणून? आप तुम यहाँ क्या कर रहे हो? हम यहीं रहने आए हैं. यहीं का पता पूछ रहे थे आपसे हम. हम? कोई और भी है क्या तुम्हारे साथ? पण विकीने एकच डबा सांगितला होता एक्स्ट्रा. हम तो अकेले ही हैं. परत हम? एकटाच आहेस ना? मग हम काय? मैं बोलो ना. मैं से बड़ा हम होता है मैडम. मैं में बड़ा अहंकार है, लेकिन हम में सारी दुनिया समा सकती है, ऐसा हमारी अम्मा कहती हैं. हे घ्या तुमचे डबे. क्या ये? आणि विकीला वेळेत आणून द्यायला सांग. क्या? हम कुछ समझे नहीं. अरे म्हणजे मला वेळ नाहीये तुला समजवायला. सुनिए तो. कुछ कहना है आपसे. क्या है? बात यह है कि सरस्वती माँ की कृपा से हिंदी बहुत अच्छी बोल लेती हैं आप. बधाई हो. समजतो कोण स्वतःला? दीड शहाणा. अरे आलीस, ये बस आली. जेवायला. लाडाची लेक आली आहे, आता सुरू करा जेवण. या. घ्या. वाडा दिला. हो वाट बस. त्याची पोळी वाट रे.
हाँ शिव जी आजा बैठ, खाना खाते। वो 1 सेकंड, हम चार्जर ढूंढ लें। ठीक है ठीक है। शिव, ये वेणू है आणि वेणू हा शिव, आपला नवीन भाडेकरू तुझ्यासारखा। भाडे करू मग राहणार कुठे? कुठे म्हणजे इथे तुझ्यासोबत हॉलमध्ये। बेडरूम तर माझी आहे ना। नाही नाही डोंट वरी, त्याला काही मराठी कळत नाही। राजा बैठ। ठीक है। हेलो जी, हम शिव कुमार शुक्ल बनारस से आए हैं। वो हमारी लॉजिस्टिक कंपनी ने हमें प्रमोशन पे भेजा है इधर। नाइस टू मीट यू। आपको भी, आपको। माई सेल्फ वेणुगोपाल कामत। बेसिकली आई एम मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह अँड आय एम वर्किंग फॉर. झाली भरत भेट झाली। भरत बरोबर. सुरुवात करूयात का? खाना। हाँ जी, हाँ जी, हाँ। करते हैं। जी, शुक्र। हो आज आजीच्या हातचं चिंचेचं सार आहे। सारं वाट ना. हो वाटते. भाजी छान झाली. हो ना जेव. नेहमी जेवण छानच असतं घरातलं. तुम्ही असतं कुठे जेवायला? गेल्या आठवड्यात 2 जण 4-5 पाटे. ही काय यायची वेळ आहे घरी? अहो आता जेवताना नको. हा इतर वेळा असतात कुठे दोघं बोलायला? बाबा काम वाढलंय हल्ली. यांना ना त्यांच्या परदेशातल्या हेड ऑफिसशी सारख्या व्हिडिओ कॉन्फरन्स कराव्या लागतात. मग बरोबर आहे. परदेशांशी व्हिडिओ कॉन्फरन्स म्हणजे त्यांची जेव्हा वेळ असेल त्यावेळेला आपलं ऑफिस इकडे चालतं. चालायचं. पण बाबा शेवटी आमचं ते हेड ऑफिस आहे ना. नाही हेड तिकडे हो, तर बुद्धी सगळी इकडे आहे ना. आपल्या लोकांना काय मिळतं? चणे फुटाणे. चण्याची भाजी वाढली आहे. जेवा. तुला भात वाढू का बेटा? नको. मग आता सार कशा बरोबर खाणार? कशा बरोबर म्हणजे? नुसतं पिणार सार. माझा भात तू घे, हे घे. सार मला हवंय. नाही नाही सार मला हवंय. अरे आय सार मला हवंय, समजलं ना? आजी हे सार जगातलं सगळ्यात अप्रतिम सार आहे. वा वा वा. आता आई तुझी गुळपापडी पुढे काय म्हणणार आहे माहितीये ना? माझं लग्न झाल्यानंतर सासरी मी रोज हे सार पिणार आहे. आणि त्यासाठी मी तुला माझ्या सासरी घेऊन जाणार. समजा तू गेलीस फॉरेनला, परदेशात, तर परदेश कशाला? भारतामध्ये चांगली मुलं नाहीत. काय खूळ भरले परदेशाचं मला तर काही कळतच नाही. सगळ्यांना परदेशात जायचं असतं. सोनं लागलंय तिकडे. अहो पण सोनं लागलंय हे तिकडे गेल्याशिवाय कळणार कसा? हा तरी सरिताच्या वेळी एक संधी आली होती. संधी आली होती. लाख वेळा ऐकलंय मी. मग सोडलीत कशाला? परदेशी स्थळ आलो तो म्हणे हिला. मी नव्हतो आलो अडवायला. परदेशी स्थळाचं तोंडच बघायला पाहिजे एकदा. झालं तुझ्या मनासारखं? माफीचा नाही झाला तू तुमचा कसा झाला असता? माझी गौरी इथंच राहणार आहे. इथं जवळ आपल्या जवळपास एखादा मुलगा वाढणार आहे मी. आजी आज भाजी एकदम टॉप झाली होती बरं का. हो पण डब्यात प्रमोशनचा लाडू नाही दिसला मला. हळू बोल. अरे गौरीचं प्रमोशन नाही झालं, दुसऱ्या का मिळाला. अरे 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 पण गौरीने मला काही सांगितलं सुद्धा नाही. अरे ह्यातलं एक डबा जड लागतोय. तो वडा समारने खाल्ला नाही का डबा? कोण? हा वेणू. हा खाल्ला की चाटून बसून खाल्ला त्याने. मग का कोणाचा? हा तो नवीन पोरगा त्याने नाही खाल्ल्यान. आवडलं नाही काय जेवण त्याला? बस का आजी. हा अगं तुझ्या हातचं जेवण कोणाला आवडणार नाही असं कधी होईल का? आणि त्याने जर नसेल ना खाल्ला डबा तर आत्ता जाऊन त्याला जाब विचारतो. आजी तरी मी तुला सांगत असतो की ऍडव्हान्स घेतल्याशिवाय डबा देत जाऊ नकोस म्हणून. पाहिलंस आता याला 2000 रुपयात असं जेवण मिळणार आहे का? हा आता जर त्यांनी डबा बंद केला तर याही डब्याचे पैसे गेले ना. जाऊ दे रे, पैशाचं काय नाही. पण तू उपाशी राहिलो ना
जाऊ दे ना, त्याची मस्ती, तो उपाशी, त्यांनी खाल्ला नाही डबा, तू कशाला टेन्शन घेतेस? तसं नाही रे, पण आणि हा ह्यातलं गौरीला काही एक कळता कामा नाही हा. तिका जर का कळलं ना माझ्या हातचं बनवलेलं त्याने खाल्ल्यानंतर तर ती इथे घर डोक्यावर घेईल आणि तो शिव तिथे घराबाहेर. नाही सांगणार. काळजी घे. हा. गुड नाईट. गुड नाईट. जा. आता या भरलेल्या डब्याचं काय करू? गौरीला कळला ना तर सगळा घोळ होतला. आजी डबे दे ग, घासून ठेवते. हो हो आणते. आजी बरं आहे ना? हा बरे बरे. झोपलं ना? तूने खाना क्यों नहीं खाया? त्या आजीने 4 गोष्टी मला ऐकवल्या माहितीये? क्यों? हम खाए या नहीं खाए हमारी मर्जी. अरे सभी यही खाना खाते हैं बाबा. अरे तो खाते होंगे, हम नहीं खा सकते ऐसा खाना. अरे गले के नीचे एक निवाला नहीं उतर रहा हमारे. देखिए हमारे यहाँ पर ना नारियल को भगवान पे चढ़ाया जाता है और प्रसाद में बांटा जाता है. यहाँ पर सब्जी हो या दाल, हर चीज में नारियल. ए बाबा, इथे असंच जेवण मिळतं, खाना पडेगा. क्यों? हिटलर सा ही है. अरे अरे हमें भूख लग रही है, बहुत भूख लग रही है, पर ऐसा खाना नहीं खा सकते हम. अरे कभी आदत ही नहीं रही ना, तो क्या करें हम? ए अरे असं नाही चालत बाबा. हाँ अरे वो आजी है ना, वो बड़े उसूलों वाली है. वो बाकी सबसे 5,000 रुपए लेती है, लेकिन मेरी वजह से 4,000 ले रही है डब्बे का, पता है? हाँ तो 4 का 6 ले लेना, पर हमें ढंग का खाना खाने को दे देना बस. अरे याला समजावून काही फायदा नाही. वेणू, हा पालथ्या गड्यावर पाणी आहे बाबा. हाँ हाँ पानी समझ गए हम. वैसे भी यहाँ पर पानी पी के ही पेट भर रहे हैं हम. अरे समोर वाढून ठेवलं होतं तो खायचं ना. देख अभी एडवांस वापस नहीं मिलेगा. एडवांस? अरे यहाँ भूख के मारे हमारी जान जा रही है और आपको एडवांस की पड़ी. रख ले वो एडवांस. हाँ क्या? हाँ ठीक है. ए तू टेंशन मत ले. हाँ मैं हूं ना. आता कोण आलं? तुम्ही होय. आणि हे काय डबा कशाला आणलात तो? अगं बाहेर ठेवायची जागा आहे ती. एवढा घासून घुसून जागेवर जायला हवे होते. हा ठेवते ठेवते. काय रे बाबा एक. आजी हा अरे हा कसा राहिला? दे मी आत नेते. नको अगं मी ठेवते. अगं दे. अगं नको मी दे. ठेवते. अगं पण दे. आजी डबा जड आहे हा. भरलेला आहे. अगं त्याला आवडलं नसेल. नाही मी आलेच. अगं गौरी अगं नाही. ऐक माझं गौरी. डबा का टाकलास? जी जेवला का नाहीस? अन्न का टाकलंस? माझ्या आजीच्या हातचं तू टाकलंच कसं? जरा हमें समझ में आए ऐसी भाषा में बात कीजिए प्लीज. बिना खाना खाए डिब्बा वापस क्यों भेजा? नहीं आया पसंद, नहीं खाया खाना. कमाल करतोस. माझ्या आजीच्या हातचं जेवण पसंत न आलेला मुलगा अजून जन्माला यायचा आहे. ये जो आप हमें बोल रही है ना, जो ये सुना रही है हमको, इससे अच्छा होगा कि आप खाना खाने लायक बना के दें. खाने लायक म्हणजे अन्नाची लायकी काढतोयस तू? तुला काही लाज शरम? हाँ शर्म क्यों आएगी हमें? हमने क्या गलत किया है? आप खुद ही आके देखिए. देखिए देखिए आइए. ये देखिए सब्जी. इसमें मेथी है, आलू है. लगता है ऐसे है जैसे नारियल की सब्जी हो. और ये दाल, इसे दाल कैसे कहें हम? दाल तो ढूंढनी पड़ती है इसमें.
बस ऊपर से नारियल नारियल पड़ा हुआ दिख रहा है। ऐसे खाने से अच्छा है कि मैं ए उगाच नावं ठेवू नकोस हा? चिंचेच्या साऱ्या डाळ शोधतोयस तू, उद्या लालबाग मध्ये बाग शोधशील आणि परवा गुलाबजाम मध्ये गुलाब. गुलाबजाम 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 काय आहे? काय समजतोस रे तू स्वतःला? सगळ्यांना तोच डबा जातो, कोणाची कधीच काही तक्रार नसते. आणि तुझ्या एवढ्याच तक्रारी असतील ना तर रहा उपाशी. देखिए ये बदतमीजी हमें बिल्कुल पसंद नहीं. गुस्सा हमें भी आता है. आपको पता नहीं है कि भूख से हमारा क्या हाल हो रहा है. वो तो मजबूरी है, वरना यूं हम खाना कभी छोड़ते नहीं है. या हमारा पेट पीठ से लग गया और आप. मला तुझं काही ऐकायचं नाही हा. आजीला किती वाईट वाटलंय माहितीये तुला? मतलब खड्ड्यात जा. देख, ये जो अपनी भाषा में आप हमसे बातें बोले जा रही है ना, इसका मतलब समझाइए, वरना हम. वरना काय वरना? हाँ काय? चोराच्या उलट्या बोंबा. मतलब जो भाषा हमें समझ में आए उसमें बात कीजिए ना. तू तिथून इथे आलायस, समजत नसेल तर तू शिकून घे आमची भाषा, आणि नाही कळली तर तो तुझा प्रश्न आहे. मी आजपासून तुझ्याशी याच भाषेत बोलणार, समजलं? हाँ हाँ, नहीं खाना ऐसा खाना, इससे अच्छा तो भूखे रह लेंगे हम. हाँ ये बड़ी